सुमारे 3:15 वाजता या ठिकाणी जयपूर डायमंड गार्डनच्या जवळ 11 वाजता त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. युनिव्हर्सिटीची गाडीतून आपल्या घराकडे जात होती आणि अचानकपणे 11व्या रोडवरून गाडी जात असताना बघा ना, हाय हाय नाही टूलाच आहे. घडली त्यावेळी मग अग्निशामक दल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा या ठिकाणी मुंबई महानगरपालिका कर्मचारी असतील किंवा 108 रुग्णवाहिका असेल तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली आणि संपूर्ण मदत कार्य त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मी ज्यावेळी येत होती त्यावेळी वॉर्ड ऑफिसर त्यांना फोन करून संबंधित घटनेचा सगळा आढावा घेत होती. रोड क्रमांक 11वरती असलेल्या सगळी झाडं त्याचं ट्रिमिंग झालेलं होतं. परंतु मी या संपूर्ण रिव्ह्यू मीटिंग घेत होती ज्यावेळी पावसाळ्यापूर्वी, त्याच्यानंतर पण घेतली, व्हिजिटच्या वेळी पण घेतली. त्या वारंवार माझं एक लक्ष होतं ते रोडला जी बाजूला झाडं असतात तर त्या ठिकाणी त्या झाडांची क्षमता किती आहे. मुंबईमध्ये असे बरेच झाडं आहेत ज्यांची ते जवळपास 30 ते 40 वर्ष जुनी झाडी आहेत. तर त्या झाडांची क्षमता ते पेलू शकतात का, आता त्या झाडांची मुळं किंवा त्यांची ही संपूर्ण ऑडिट एकंदरीत त्या झाडांचं झालं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह मी कायम प्रशासनाकडे केलेला आहे आणि ते मी करून पण घेणार आहे. परंतु ही जी घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे. पालकांना मी भेटून आलेले आहे. जो विद्यार्थी या ठिकाणी मृत पावलेला आहे त्याच्या आईवडिलांना मी या ठिकाणी भेटलेले आहे. अतिशय त्यांना बघितल्यावरती निशब्द होतं मन की आपण काय यांना उत्तर द्या, काय यांच्याशी बोलावं. आणि बाकी जे ICUमधले पालक आहेत त्यांनाही भेटून मी आलेले. या प्रकरणी चौकशी होणार कशामार्फत चौकशी? नाही, एक लक्षात घ्या, आता मी येत असताना बऱ्यापैकी मला असं कळालं की स्थानिक रहिवाशांनी पण ह्या ठिकाणी तक्रारी दिल्या होत्या. जर ह्या तक्रारी असतील संबंधित झाडाविषयी तर नक्कीच तक्रारी असूनसुद्धा जर त्या ठिकाणी प्रशासनाने लक्ष दिलं नसेल MS वॉर्डने तर त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यावरती निश्चित जबाबदारी निश्चित होऊन पूर्ण कारवाई होणार. पण एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, तो दगावला, त्याच्या पालकांशी किंवा त्याच्या कुटुंबियांशी काही बोलणं झालं, त्यांना सांत्वना दिली? पालकांशी दोघांशी बोलले, आई बाबा दोघांनाही मी आता ह्या ठिकाणी भेटले. त्या बाळाला पण पाहिलं मी, मला खूप वाईट वाटलं. या ठिकाणी महापूर्ण एक आई या नात्याने मी बघताना माझं हृदय पण हेलावलं ते बाळाला बघून. परंतु आई बिचारी शांत आहे, निशब्द आहे. वडीलसुद्धा त्यांचं एवढंच म्हणणं आहे की काय बोलणार आता, ते शांत बसलेले आहेत, त्यांना आधार देण्याचं. काही बोलणं झालं आत्ता ह्या क्षणी आम्ही तर पूर्ण महानगरपालिका संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. सर्वतोपरी आम्ही पूर्ण उभे आहोत. पण आता ही वेळ नाही आहे त्यांच्याशी ते सगळे चर्चा करण्याची, नुकसान भरपाई, कारण ते त्या मानसिकतेमध्ये नाही आहेत बोलण्याच्या. परंतु पूर्ण महानगरपालिका सगळ्या दृष्टीने पाठीशी आहे. संपूर्ण मुंबईमध्ये अशी बरीच झाडं आहेत ज्यांना बरीच वर्ष झाली आणि त्यांच्या संदर्भात तक्रार आहे. मी काय आता कसं आहे ना, ही सुरुवात झालेली आहे पावसाला, अजून 4-5 महिने आपल्याला काढायचे आहेत. अशा पद्धतीने जर मुंबई महानगरपालिकेच्या MMR रिजनमध्ये असणारी सगळी झाडं त्याचं ऑडिट होणं हे फार गरजेचं आहे. ही घटना एक घडली, येणाऱ्या 4-5 महिन्याचा पावसाळा या मुंबईकरांना आनंदाने आस्वाद घेतला पाहिजे. रोडवर चालताना त्यांना भीती वाटता कामा नये अशा पद्धतीची काळजी मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल किंवा सगळे, आम्ही या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाच्या या ठिकाणी अध्यक्षसुद्धा आलेले आहेत. त्यामुळे आम्ही तातडीने सगळेजण इथे धावत आलेलो आहे. आम्ही सर्व या सगळ्यांबरोबर उभे आहोत. परंतु जी झाली आहे घटना ती अतिशय दुर्दैवी झाली आहे या ठिकाणी मी सांगते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.